सुस्वागतम सुस्वागतम। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा प्रबोधन मंचाच्या वतीने खुल्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। कार्यक्रमाची सुरुवात प्रियांबलच्या वाचनाने होईल, तरी आदरणीय राम असोरे सरांना मी विनंती करते की त्यांनी प्रियांबलचं वाचन करावे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत। धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय कुमार खरात हे करतील। माझ्याकडे प्रास्ताविक दिलेलं आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक यासाठी दिलेलं असावं की डॉक्टर अनंत राऊत सर जी चळवळ चालवतात युवा प्रबोधन मंच नावाची, त्या चळवळीला आज 2 दशकापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। उलटून गेले 2 दशकं आणि त्या चळवळीचा मी साक्षीदार आहे, त्या चळवळीचा एक कार्यकर्ता आहे, अगदी सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर दिली असावी। 1997ला खऱ्या अर्थानं ही चळवळ सुरू झाली, म्हणजे या चळवळीची बीज सरांच्या मनात अगोदरपासूनच होती, पण 97ला ती वास्तवात उतरली आणि तिथून पुढे ही चळवळ सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। मूळ उद्देश असा होता चळवळीचा की विद्यार्थ्यांचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं आहे। आम्ही तर सरांचे विद्यार्थी होतो आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामीण भागातून आलेले असतात विद्यार्थ्यांचा मानसिक आणि बौद्धिक विकास झालेला नसतो। सरांना हे माहीत होतं की सगळीच विद्यार्थी तळागाळातले आहेत आणि विद्यार्थ्यांचा मानसिक आणि बौद्धिक विकास झाला पाहिजे, समाजातले सगळे प्रश्न त्यांना कळाले पाहिजेत। त्यासाठी मग पीपल्स कॉलेजमध्ये दर शनिवारी एक व्याख्यानमाला या पद्धतीनं हा चळवळीचा पहिला कार्यक्रम सुरू झाला। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही त्या वर्षी जवळपास एका वर्षामध्ये 50पेक्षा जास्त व्याख्यानं मोठ्या मोठ्या वक्त्यांची आयोजित केली। त्यापैकी आजही काही व्याख्यानं मला स्मरतात। स्वर्गीय PG दस्तूरकरांचं व्याख्यान होतं, म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आगमन म्हणजे दुसऱ्या पारतंत्र्याचा धोका, आणि तो विषय आम्हाला एवढा पाठ झाला होता। त्यानंतरही अनेक महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी यानिमित्त आम्ही व्याख्यान घेतच होतो। सावित्रीबाई फुले अभिवादन यात्रा, आपण ज्या माऊलीमुळे जिच्यामुळे आपण शिकलोत सगळे, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी नांदेड शहरातून सावित्रीबाई फुले अभिवादन यात्रा देखील युवा प्रबोधन मंचाने काढली होती। आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या संदर्भात खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता आणि युवा प्रबोधन मंचने नांदेड शहराच्या इतिहासात असं घडला नसेल किंवा असा मोर्चा झाला नसेल असा भव्यदिव्य मोर्चा नांदेड शहराच्या इतिहासात युवा प्रबोधन मंचने काढला होता। त्या मोर्चाच्या संदर्भात स्वर्गीय सुधाकरराव डोईफोडे यांनी देखील अग्रलेख लिहिला होता आणि
संपूर्ण नांदेड त्या दिवशी बंद होतं. आयोजकावर देखील गुन्हे दाखल झाले होते. आजही ते गुन्हे चालू आहेत, म्हणजे ते बंद झालेले नाहीत गुन्हे. यासारखे अनेक कार्यक्रम सरांनी घेतलेत आणि ते कार्यक्रम आजही चालू आहेत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कार्यक्रमाच्या संदर्भात की आपला देश ज्या संविधानावर चालतो, हा संविधानाचा ग्रंथ तळागाळातल्या माणसांना समजला पाहिजे की काय आहे संविधान, बाबासाहेबांनी त्यात काय करून ठेवलेलं आहे, काय लिहून ठेवलेलं आहे आणि कुणासाठी आहे. त्यासाठी सरांनी संविधान गौरव महोत्सव घेण्याचे ठरवले आणि मला सांगायला अभिमान वाटतो की देशातला पहिला संविधान गौरव महोत्सव सरांनी घेतलेला आहे. त्यानंतर खूप झाले, आजही होत आहेत. किंबहुना संविधान हा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय होऊ शकतो. संविधान आपल्या चळवळीचा आणि जीवन जगण्याचा मरण्याचा विषय होऊ शकतो. ही जाण सगळ्यात सुरुवातीला देशामध्ये सरांनी आम्हाला करून दिली आणि त्यानुसार मग अनेक ठिकाणी संविधान गौरव महोत्सव झाले. जवळपास 13 ते 14 संविधान गौरव महोत्सव नांदेड शहरामध्ये देखील झालेले आहेत. या संविधान गौरव महोत्सवावरच आम्ही थांबलो नाहीत, तर संविधान सामान्यापर्यंत गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी संविधानाचं प्रास्ताविक पाठ्यपुस्तकात छापलं पाहिजे. शासनाची ती जबाबदारी आहे आणि म्हणून शासनाची वारंवार पत्रव्यवहार केला. जेव्हा हा पत्रव्यवहार चालू झाला त्यावेळेस वसंत पुरके हे शिक्षण मंत्री होते. त्यांच्यामार्फत शासनाशी पत्रव्यवहार सुरू झाला आणि ह्या चळवळीचं हे खूप मोठं यश आहे की आज अगदी पाठ्यपुस्तकामध्ये संविधानाचं प्रास्ताविक आलेलं आहे. आणि त्याही पुढची गोष्ट आहे की ते प्रास्ताविक सगळ्या शाळांमधून विद्यार्थ्यांकडून वधवून घेतलं जातं. हे ह्या चळवळीचं खूप मोठं यश आहे. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाहीत, तर अगदी राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की संविधान हा अभ्यासाचा विषय होतो, संविधान हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. उच्च शिक्षणात सगळ्याच शाखांमध्ये संविधान या विषयाचा समावेश करावा आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून द्यावी. मला वाटतं सर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये अलीकडे संविधान या विषयाला अभ्यासाचा विषय म्हणून मान्यता मिळालेली आहे. हे या चळवळीचं खूप मोठं यश आहे. म्हणजे सरांची जी भूमिका होती की आम्ही वर्षानुवर्ष ज्या ग्रंथांनी आम्हाला काहीच दिलं नाही ती ग्रंथ आम्ही पाठ करतो, पारायण करतो त्याची. पण ज्या ग्रंथांनी आमच्या जीवनात प्रकाश आणला, आम्हाला खूप मोठा प्रकाश दिला, जे अंधारातून आम्हाला प्रकाशाकडे घेऊन आले हे ग्रंथ, हा संविधान रूपी ग्रंथ, याचं पारायण व्हायला पाहिजे. हा प्रत्येक भारतीयाला ग्रंथ माहीत व्हायला पाहिजे. ही भूमिका सरांची होती आणि त्यामुळे ही संविधानाची खूप मोठी चळवळ या ठिकाणी सुरू झाली. पण संविधान आम्हाला तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचायचं होतं, गल्लीबोळात पोहोचायचं होतं, गावागावात पोहोचवायचं होतं. सर तर सगळीकडे जाऊ शकत नव्हते. मग सरांनी संविधानावर बोलणारे वक्ते तयार केले. आज महाराष्ट्रामध्ये सरांचे 30-35 वक्ते आहेत जे संविधानावर बोलू शकतात. एखाद्या गावातून आमंत्रण आलं तिथे जाऊन त्यांना संविधान म्हणजे काय हे समजून सांगू शकतात. हे ह्या चळवळीचं यश आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. केवळ संविधान वाचून आणि संविधानाचं पारायण करूनही आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपल्याला प्रत्यक्ष चळवळीमध्ये उडी घ्यावी लागेल. आणि तुम्ही सगळे जाणता की अलीकडच्या काळात सगळ्याच चळवळी अशा थंड आहेत, कुठलीच चळवळ नाही. सर त्यांच्या परीने त्यांचं काम चालूच ठेवतात. म्हणजे लोकांना मार्गप्रवण, कृतीप्रवण करण्याचा प्रयत्न करतात, विचार देण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्या देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. 75 वर्ष झाले देशाला. म्हणजे आपलं स्वातंत्र्य देखील म्हातारपणाकडे झुकलेलं आहे. अगदी खूप प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आहेत, भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत. म्हणजे असंख्य प्रश्न देशासमोर उभे आहेत. आणि एकीकडे आपण पाहतो की गरिबाला अन्न मिळत नाही आणि श्रीमंताच्या कुत्र्याला देखील बिस्किटं असतात. आमच्या बांधवांच्या मुलांना साधं बिस्किट मिळत नाही आणि धनदांडग्यांच्या कुत्र्यांना देखील चांगली बिस्किट मिळतात. ही जबाबदारी, ही जी मक्तेदारी आहे, अर्थमक्तेदारी म्हणू ज्याला आपण, हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सगळ्यांना देखील ते समजलं पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आहे. ज्यांनी 75 वर्ष आपल्यावर राज्य केलं, ज्या राज्यकर्त्यांनी, त्यांची ती जबाबदारी होती.
इथल्या प्रत्येक नागरिकाला अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत गरजा त्याच्या भागल्या पाहिजेत ही भूमिका होती. ही भूमिका त्यांनी ही त्यांची नैतिक जबाबदारी होती, पण त्यांनी ती पूर्ण केलेली नाही. बरोबर आहे का? आजही 75 वर्ष उलटून फार काही बदल झाले तसं आपल्याला म्हणता येत नाही. बेकारीचा आणि बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे आपल्या देशामध्ये, खूप मोठा आहे. म्हणजे एक कवी 4 ओळी आहेत तेवढ्या म्हणतो आणि थांबतो. सरांना आपल्याला बोलायला वेळ द्यायचा आहे. हिंदीतला तो कवी आहे. तो असं म्हणतो की एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है. एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है. तीसरा एक आदमी है, तीसरा एक आदमी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है. तीसरा एक आदमी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है, वो रोटी के साथ खेलता है. वो तीसरा आदमी है, वो रोटी के साथ खेलता है. मेरा उससे प्रश्न है, मेरा आपसे प्रश्न है, वो तीसरा आदमी कौन है? मेरा आपसे प्रश्न है, वो तीसरा आदमी कौन है? देश की संसद मौन है. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. आजच्या खुल्या मुलाखतीचा विषय आहे वर्तमानकालीन राज्यकर्त्यांचा नैतिक दर्जा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि ब्रिटिशांची साम्राज्यशाही संपुष्टात आली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी स्वतःच्या कुटुंबाचा आणि वैयक्तिक सुखाचा विचार न करता स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि राष्ट्र घडविण्यासाठी लढा दिला. हा लढा राजकीय तसेच सामाजिक होता. स्वातंत्र्यपूर्व काळातच या स्वातंत्र्यसेनानींनी भारताच्या भावी राजकीय व्यवस्थेबाबत विचारमंथन केले. त्यांनी विचारमंथन केलेल्या राजकीय व्यवस्थेला मूल्यांचे तसेच नैतिकतेचे अधिष्ठान होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी संविधान सभेत प्रदीर्घ असे भाषण करून संविधानाअंतर्गत स्थापित होत असलेल्या भावी राजकीय व्यवस्थेचे स्वरूप, उद्दिष्टे आणि प्रयोजन यावर प्रकाश टाकून धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी, समाजवादी लोकशाहीचे प्रारूप संविधान सभेला अर्पण केले आणि देशात प्रजासत्ताक लोकशाहीची स्थापना झाली. संविधान सभेत बाबासाहेबांनी ज्या संवैधानिक नैतिकतेचा विचार भावी राज्यकर्त्यांसाठी मांडला होता, ती नैतिकता वर्तमान काळात संपूर्णपणे ढासळलेली दिसून येते. राज्यघटनेतील मूल्ये, आदर्श, ध्येयवाद आणि उद्दिष्टे बाजूला सारून केवळ निवडणुकीतील स्पर्धात्मक राजकारणालाच वर्तमानकालीन राज्यकर्ते प्राधान्य देत आहेत. त्यामुळे निष्ठान असलेल्या आणि नैतिकता हरवून बसलेल्या वर्तमानकालीन राज्यकर्त्यांच्या नैतिकतेविषयी विचारमंथन व्हावे, मतमतांतरे व्हावीत, याकरिता हा विषय आजच्या मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आलेला आहे. तरी प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात होण्यापूर्वी आज तुम्हा सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित असलेले आणि संवैधानिक नैतिकता लोकमनामध्ये रुजवणूक करण्यासाठी धडपडणारे युवा प्रबोधन मंचाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सरांचा परिचय माननीय मी नवगडे सरांना विनंती करते की त्यांनी राऊत सरांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर अनंत राऊत हे नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये 1990 पासून पदवी ते पदव्युत्तर स्तरावर मराठी विषयाचे अध्यापन करतात. सध्या ते मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांनी मराठी साहित्य, समाज प्रबोधन व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. साहित्य क्षेत्रातील कार्य डॉक्टर अनंत राऊत यांचे आजवर एकूण 18 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तळभारत, कथासंग्रह, त्याचबरोबर आदरणीय गुरुजी पत्रात्मक व्यक्तिचित्रे, त्याचबरोबर अनंताची अभंगवाणी कविता संग्रह, त्याचबरोबर छिन्नमणी कविता संग्रह, त्याचबरोबर चला ठेचू नांगी नांगी कविता संग्रह, काहिली कादंबरी पृष्ठे 806 पेजची कादंबरी आहे की जी शैक्षणिक आणि सामाजिक जीवनावर प्रबोधन करणारी कादंबरी आहे. वैचारिक लेखन, भारतीय संविधान, त्यातील तत्त्वज्ञान व जीवनमूल्ये हा डॉक्टर राऊत यांच्या चिंतनाचा केंद्रस्थानी असलेला प्रमुख विषय आहे. भारतीयांचा पवित्र आचार ग्रंथ संविधान पृष्ठ 127 हा ग्रंथ आहे. धर्म ते राष्ट्र, त्याचबरोबर प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये,
त्याचबरोबर भारतीयांची कल्याणकारी संविधान, त्याचबरोबर संविधानाचे तत्त्वज्ञान, जाती अंत, त्याचबरोबर संविधानमय भारताची दिशा, त्याचबरोबर समाज सुधारकाची तुतारी, प्रिय युवांनो, मराठीतील नवोत्तर वैचारिक साहित्य, समीक्षा ग्रंथ, विद्रोही मूल्य, त्याचबरोबर मूल्यनिष्ठ समाज घडणी साहित्याची भूमिका, तुलनात्मक साहित्य आणि विश्व कुटुंबाची घडण, संविधानवादी साहित्य सिद्धांत व दिशा लिहून पूर्ण झालेला हा प्रकाशनाचा मार्गावर असलेला डॉक्टर राऊत यांचा ग्रंथ संविधानवादी साहित्याचा सिद्धांत मांडणारा व वर्तमान पिढीतील साहित्यिकांना व्यापक व सर्वसमावेशक अशा संविधानवादी साहित्याची निर्मिती करणारा प्रेरणा देणारा ग्रंथ आहे. समाजकार्य भले मज तुम्ही वेडा पिसा म्हणा, जीव संविधाना वाहिला मी, करीतो मी आज दृढ हा संकल्प नवराष्ट्र शिल्प घडविण्याचा, मशागत साऱ्या मनाची करीन, सत्व नवे पेरीन जीवनात, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, सत्य हा आशय जीवनाचा, वाटी मी आज संविधान लोका, भेटविन लोका मनुष्यत्वे. एकूणच आज संविधान केंद्रस्थानी आहे. त्याचं योगदान आणि त्याची निर्मिती करणारे आणि म्हणजे त्याची जडणघडण करण्यासाठी, प्रचार प्रसार करण्यासाठी राऊत सरांचं योगदान अतिशय अमूल्य असं आहे. युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम संविधान गौरव महोत्सव या नाविन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमाची सुरुवात 2002 पासून झालेली आहे. पुढील काळात प्रमुख 13 आणि इतर अनेक ग्रामीण भागातही असे काही संविधान जागरण सरांनी राबवलेले आहेत. वैचारिक स्पर्धा, संविधान संस्कृती परिसंवाद, संविधान गौरव विशेषांक, संविधान गीत रचनी, संविधान संस्कृती, चित्र प्रदर्शन, संविधान जागरण बाबत विविध अशा कार्यक्रमाचं सरां जागरण करतायत, कार्यक्रमाचं आयोजन करतायत. धन्यवाद सर. यानंतर सेवानिवृत्त लष्कर सैनिक माननीय भारत सोनटक्के हे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. आता प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात होईल. ज्यांना कोणाला सरांना प्रश्न विचारायचे आहेत ते विचारू शकतात. तत्पूर्वी सरांना माझा एक प्रश्न आहे. तर सर्वप्रथम प्रेक्षकांना नैतिकता म्हणजे काय ते सांगा. हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य माणसं फारच सहज घेत आहेत. या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये मला थोडंसं आपल्याशी बोललं पाहिजे. आपल्या देशाला अनेक जणांच्या बलिदानातून, अनेक जणांच्या त्यागातून हे स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये फार एकांगी पद्धतीने अनेक जण विचार करतात. काही जण असं म्हणतात की संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली प्रजासत्ताक दिना दिवशी, त्या दिवसापासून आमचं स्वातंत्र्य आलं, मग स्वातंत्र्य दिवसाला काय महत्त्व द्यायची गरज आहे असं म्हणणारे काही लोक आहेत. पण मला ते मान्य नाही आहे, ते योग्य नाही आहे. आपल्या देशाचा दोन प्रकारचा स्वातंत्र्य लढा आहे. एक सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आहे, दुसरा राजकीय स्वातंत्र्याचा लढा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे दोन स्वातंत्र्य लढे आहेत, या दोन्ही स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्ये समोर आली आणि आपण सामान्य जनांना, प्रत्यक्ष सामान्य माणसाला स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रियेपर्यंत आलेलो आहोत. म्हणून हे दोन्हीही स्वातंत्र्य लढे महत्त्वाचे आहेत. आणि या दोन्ही स्वातंत्र्य लढ्यातूनच आपण संविधान निर्मितीच्या वाटचालीपर्यंत आलो. संविधान निर्मितीची प्रक्रिया आधीच्या काळामध्येच सुरू झालेली होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी, म्हणजे सत्ता हस्तांतरणाच्या पूर्वी, इंग्रजांनी भारताकडे जे सत्ता हस्तांतरण केलं त्याच्या पूर्वीच ही सुरू झालेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणून आपल्या भारतीय आचार राष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न हा जो उपस्थित केलेला आहे, वर्तमान राज्यकर्त्यांचा नैतिक दर्जा काय, याच्यासाठी उपस्थित केला की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, ज्यांनी संपूर्ण जीवन अर्पित केलं, अशा प्रकारचे जे नेते आपल्या देशाला पूर्वीच्या कालखंडामध्ये लाभले होते ना, त्या नेत्यांनी
प्रचंड मोठ्या नैतिकतेचं दर्शन घडवलेलं आहे, प्रचंड मोठा त्याग केलेला आहे. त्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण वर्तमान कालखंडामध्ये आपण जर त्याच्याकडे बघायला लागलो तर नैतिकतेचा अभाव दिसायला लागलाय. म्हणून हा चर्चेला प्रश्न घेतला पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून हा युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून हा चर्चेसाठी प्रश्न आपण समोर ठेवलेला आहे. नैतिकता कशाला म्हणतात, हा एक महत्वाचा प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे. नैतिकता म्हणजे आपण नैतिकता नेहमीच ऐकत असतो, परंतु प्रत्यक्षात जरा खोलवर जाऊन त्याचा विचार करणं फार गरजेचं असतं. नैतिकता म्हणजे व्यक्तीसाठी, स्वतःसाठी आणि समाजासाठी, एकूण सजीव सृष्टीसाठी जे जे उपकारक आहे तशा प्रकारचं वर्तन करण्यासंदर्भातले नियम आणि जे जे अपायकारक आहे, जे जे हानिकारक आहे ते टाळण्याला सांगणारे जे नियम असतात ते नियम म्हणजे नैतिकतेचे नियम असतात. नैतिकता म्हणजे आचारसंहितेच्या संदर्भातले काही नियम असतात. माणसानं जीवनामध्ये कसं वागावं याच्या संदर्भामधले ते नियम असतात. आणि म्हणून त्या नियमांच्या मध्ये नैतिक म्हणजे कोण, कसा, तो मूल्यांनुसार आचरण करणारा, सत्यनिष्ठ, तत्वनिष्ठ, तत्व कधीही न सोडणारा, चारित्र्य संपन्न अशा प्रकारचा व्यक्ती जो असतो, जो परोपकार करतो, जो स्वार्थापेक्षा त्यागी वृत्तीला महत्व देतो, अशा प्रकारची जी माणसं असतात ना त्या माणसाला नैतिक माणसं असं म्हणावं लागतं. आणि अशा प्रकारची नैतिकता राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण क्षेत्र अशा सगळ्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये असणं फार गरजेचं आहे. पण वर्तमान कालखंडामध्ये ही नैतिकता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढासळताना दिसते. जीवनाचं स्वरूप काय आहे, जीवनाचं हे जे अस्तित्व हे कशासाठी आहे, जीवनच कशासाठी आहे, जीवनाचं श्रेय काय आहे, जीवनाचं कमाई तरी नेमकी काय आहे, याच्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो. ते निश्चित नसतं आणि जणू आपण या पृथ्वीवरती, पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून आलेलो आहे आणि पृथ्वी आणि हे विश्व संपेल तिथपर्यंत आपण आहोत अशा थाटामध्ये माणसं जगत असतात. त्यांना माहितीच नसतं आपणाला या पृथ्वीवर तलावरती मिळालेला हा जो छोटासा कालखंड आहे ना, हा छोटासा कालखंड आहे, एक तुकडा आहे, काळाचा एक छोटासा तुकडा आहे आपणाला लाभलेला. आणि या तुकड्यामध्ये आपण जेवढं चांगलं वागू, जेवढं नैतिक वागू तेवढं महत्वाचं असतं याचं भान माणसं विसरतात मोठ्या प्रमाणामध्ये. प्रचंड पैसा मिळवणं म्हणजे मोठेपण, प्रचंड संपत्ती मिळवणं म्हणजे मोठेपण, प्रतिष्ठा मिळवणं म्हणजे मोठेपण, सगळीकडे जय जयकार आपला व्हावा तो झाला म्हणजे मोठेपण, अशा प्रकारच्या मोठेपणाच्या चुकीच्या संकल्पना मनामध्ये बाळगून विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये आजच्या कालखंडामध्ये नीतिमत्तेला पायदळी तुडवत सत्तेच्या आणि संपत्तीच्या माग लोक मोठ्या प्रमाणात धावत आहेत. म्हणून जे काही मिळवायचं ते नैतिकतेनं, सत्याच्या आधारावर आणि तत्वाशी कुठलीही तडजोड न करता मिळवलं पाहिजे. अशा पद्धतीचं माणसाचं वर्तन त्याला नैतिक वर्तन असं म्हणतात. आणि हे नैतिक वर्तन सर्वांनी जोपासणं फार गरजेचं असतं. आता विचारा, कोण विचारणार आहे? दोन्ही बाजूने संवाद करायचा आहे आपल्याला. आता अगदी मोकळेपणानं सगळ्यांनी प्रश्न विचारायचे आणि सक्रियपणानं सहभागी व्हायचंय सगळ्यांनी. हा, माझा एक प्रश्न आहे. राजकारण्यांकडून कोणत्या नैतिकतेची अपेक्षा असते? हा, राजकारण्यांकडून कोणत्या नैतिकतेची अपेक्षा असते? राजकारणी म्हणजेच आपल्या लोकशाही राज्यव्यवस्थेतले पुढारी आहेत, म्हणजे समाजाचं पुढारपण करणारे, समाजाचं नेतृत्व करणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत ते राजकारणी लोक आहेत. आणि अशा प्रकारच्या राजकारणी लोकांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा आहेच. राजकारणीच देशाला दिशा देतात. जसे राजकारणी तसा समाज, जसे राजकारणी तसा देश, अशी स्थिती असते. त्यामुळे राजकारण्यांकडून संपूर्णपणानं नैतिक आचरणाची अपेक्षा असतेच.
नैतिकतेच्या संदर्भातले जे सारेच्या सारे नियम आहेत, चारित्र्य संपन्नता, सत्यनिष्ठा, शील, सदाचार, मूल्यनिष्ठा आणि विशेषतः भारतीय संविधानानं जी नैतिकता दिलेली आहे ती नैतिकता, भारतीय संविधानावरील निष्ठा, त्याच्या आचारसंहितेवरील निष्ठा, या गोष्टीची अपेक्षा राजकारण्यांच्याकडून असते. राजकारणी हा संपूर्णपणे नैतिकता संपन्न असला पाहिजे. ज्या देशातले राजकारणी संपूर्णपणे नैतिकतेचं पालन करतात ना, तो देश सर्वच्या सर्व अंगानं उत्तम अशा प्रकारची प्रगती करू शकत असतो. परंतु आपल्याकडे या नैतिकतेला महत्व देत नाहीये. म्हणजे सर्वात मोठी श्रीमंती कोणती माणसाची, सर्वात मोठं मोठेपण कोणतं? मी असं मानतो की सर्वात मोठा माणूस नैतिकतेच्या तत्वाचं जो माणूस तंतोतंतपणानं पालन करतो तोच माणूस सर्वात मोठा असतो. नैतिकतेचं तंतोतंतपणानं पालन जो करतो तोच राजकारणी सर्वात मोठा राजकारणी असतो. राजकारण्याला सतत ध्यास असला पाहिजे जनकल्याणाचा. तो मुरदाड मनाचा असता कामा नये, निगरगट्ट मनाचा असता कामा नये, तो निर्लज्ज असता कामा नये. तो अत्यंत संवेदनशील असला पाहिजे, नीतिमान असला पाहिजे. सभोवताली समाजामध्ये आणि देशामध्ये घडणाऱ्या कोणत्याही छोट्या मोठ्या घटनेचा त्याच्या मनावर तीव्र असा परिणाम झाला पाहिजे. समोर असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल त्याचं मन अस्वस्थ झालं पाहिजे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकच पातळीवरचा राजकारणी, मग तो ग्रामपंचायतीच्या पातळीवरचा असू देत, जिल्हा परिषदेच्या पातळीवरचा असू देत, विधानसभेच्या पातळीवरचा असू दे किंवा केंद्राच्या पातळीवरचा असू देत, ही संवेदनशीलता, नैतिकता, त्यागी वृत्ती आणि समाजाच्या सेवेसाठी सातत्यानं तत्परतेनं धावून जाण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये असते तो नैतिक राजकारणी असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि अशा नैतिक राजकारण्यांची संपूर्ण भारताला अपेक्षा आहे. मी हरिभाऊ भुजंगराव खोडके. सर, सध्या स्थितीमध्ये सर्वच राजकीय नैतिक म्हणजे ऱ्हास झालेला आहे. तर अशा स्थितीमध्ये ह्या राजकारणाचा दर्जा सुधारण्यासाठी काय उपाययोजना नेमक्या कराव्या लागतील की ज्यांच्यामुळं की राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या ठिकाणी नैतिक मूल्याची जोपासना होईल, याविषयी थोडं मार्गदर्शन करावं. वर्तमान कालखंडामध्ये राजकारणातली नैतिकता मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला ही राजकारणातली नैतिकता कशी ढासळलेली आहे याच्या संदर्भामध्ये काही मांडणी करेन आणि मग ही नैतिकता कशा पद्धतीनं वाढली पाहिजे याच्या संदर्भामध्येही मी बोलेन. आपल्याकडं नैतिक तत्व म्हणून महत्वाचा भाग हा आहे की आपण राजकारणासाठी, राजकारण हे केवळ राजकारणासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, याच्यासाठी राजकारण करायचं नसतं, तर राजकारण हे समाजकारणासाठी करायचं असतं. राजकारण हे राष्ट्रकारणासाठी करायचं असतं आणि राजकारण हे समाजकारणासाठी, राष्ट्रकारणासाठी जर करायचं असतं तेव्हा व्यापक अशा प्रकारची जीवनदृष्टी राजकारण्यांच्या मध्ये असणं फार गरजेचं असतं. त्याच्यामध्ये संकुचितता असता कामा नये, त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता असली पाहिजे, त्याच्यामध्ये सहिष्णुता असली पाहिजे, त्याच्यामध्ये एक सर्वांना सोबत घेण्याची मनोवृत्ती असली पाहिजे. आणि राजकारणी हा जात्यांध, धर्मांध, वर्गांध असा अजिबात असता कामा नये ही राजकीय नैतिकतेमध्ये अपेक्षा असते. परंतु सध्या असं आढळत नाहीये. अगदी तुम्ही सुद्धा सरळ सहजपणानं जर दृष्टिक्षेप टाकला या राजकारणावर तर सहजपणानं उत्तर हे मिळेल की
आजचे राजकारणी नैतिक असण्यापेक्षा अत्यंत लालसी आहेत, सत्तालोभी आहेत. सत्तेशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नाही, असं सगळं चित्र सध्याच्या कालखंडामध्ये दिसते. आणि काही काही पक्षातल्या तर लोकांचं असं झालंय की जर सत्ता गेली ना तर पाण्याच्या बाहेर वाळूवर टाकलेल्या माशाची जशी तडफड होते ना तशी तडफड होते. अशी सत्तेमध्ये राहण्याची सवय लागलेली आहे माणसाला. आणि मग परत कुठलीही तडजोड, कशीही तडजोड करून कसं सत्तेमध्ये जाता येईल याचा प्रयत्न सगळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आज करतायत. हे सुद्धा अनैतिकतेचंच उदाहरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये. नैतिकता पक्षाची म्हणून काही असते. एखाद्या विशिष्ट पक्षामध्ये एखादा राजकीय नेता असतो, त्या पक्षामध्ये काही काळ काम केल्यानंतर त्या पक्षासाठी त्यानं झिजलं पाहिजे, काही काळ काम केलं पाहिजे. आणि काही काळ काम केल्यानंतर, पक्षासाठी त्याग केल्यानंतर पक्ष सत्तेमध्ये जाण्याची संधी देतो. आणि सत्तेच्या साहाय्यानं तुम्ही जनकल्याणाचं काम करा अशा प्रकारची भूमिका घेतो. तुम्हाला आजच्या राजकारणामध्ये असे अनेक मोठमोठे नेते दिसतील की ज्यांनी विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून फार मोठी सत्ता भोगली, मंत्रीपदाची सत्ता भोगली, विरोधी पक्ष नेते पदाची ही एक सत्ता असते तीही मोठ्या प्रमाणामध्ये भोगली. ही सत्ता भोगत असताना प्रचंड मोठी माया जमवली. त्याच्या त्या पक्षाचा त्याच्यावरती उपकार नाही का? त्या उपकाराची त्यानं जाणीव ठेवायला नको का? मला या पक्षामुळे मोठेपण मिळालं, या पक्षामुळे सत्ता मिळाली, या पक्षामुळे संपत्ती मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, मोठेपणा मिळाला आणि राष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्या नेत्याने आपल्या पक्षाबद्दलचा पक्ष कुठलाही असू देत कृतज्ञ असायला पाहिजे, आहे की नाही? आणि जेव्हा आपला पक्ष सत्तेत नसेल, संकटात येईल, कुणीच पक्षामध्ये म्हणजे त्याला मदत करायला राहणार नाही, तेव्हा त्याचं कर्तव्य हे बनतं की संकटाच्या काळामध्ये पक्षाला जास्तीत जास्त मदत करून पक्ष पुन्हा कसा वाढवावा याच्यासाठी त्यानं झिजलं पाहिजे. चित्र काय दिसतं? मागच्या 1-2 निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत. मागच्या 1-2 निवडणुकामध्ये काय दिसलं? काल ज्या पक्षाच्या विरोधामध्ये सभागृहात विरोधी पक्ष नेता म्हणून बोलत होता, विरोधी पक्ष नेते पदाची गाडी वापरत होता, आवाज मोठ्या प्रमाणामध्ये करत होता, भांडत होता, त्याला असं चित्र दिसलं की आता या पक्षाची काही सत्ता येणार नाही गड्या, लगेच तिकडे पळतो. त्याला लाज लज्जा काही वाटते की नाही? निर्लज्जपणा आहे. आणि नैतिकता पायदळी तुडवणं राजरोसपणानं हे लोक करतायत. आणि हे लोक मोठे, हे लोक सत्ताधीश, आपणही म्हणतो त्यांना, आपणही म्हणतो कारण लोकही नैतिकतेच्या संदर्भामध्ये जेवढे दक्ष असायला हवेत तेवढे दक्ष नाही आहेत. खरं म्हणजे अशा पद्धतीनं नैतिकतेची पायमल्ली करणाऱ्याला कुठेच उभं नाही राहू दिलं पाहिजे जनतेनं, परंतु माणसं पुन्हा त्याला मतदान देतात. हे माणसांनी बदललं पाहिजे, ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये बदलली पाहिजे. त्याला कुठेच थारा देता कामा नये आणि नवनेतृत्व उदयाला येईल, निष्ठावान नेतृत्व, तत्वनिष्ठ नेतृत्व उदयाला येईल. अशा पद्धतीची भूमिका जनतेमधून जर घेतली गेली तर त्याची हिंमत होत नाही. कोणी विचारतं का हो, अहो काल बोंबलत होता की तिकडे, यांच्याच विरोधात बोंबलत होतात ना, आणि आज कसं यांचं गुण गायला लागलात, असं विचारतं का कोणी? कालपर्यंत या पक्षात होता आणि आज इकडं घेऊन इकडचं गुणगान गायला लागला, जाहीरपणानं विचारते का जनता प्रश्न? मला वाटतं ज्या दिवशी अशा पद्धतीनं नैतिक मूल्याची पायमल्ली करणाऱ्या माणसांना जनता जाब विचारेल ना, तेव्हा हिम्मत व्हायची नाही. हिम्मत हा एक महत्वाचा उपाय आहे. कशाचा? नैतिकतेला पायदळी तुडवण्याची ही जी प्रवृत्ती ना या मंडळींची, त्यांना काहीच वाटत नाही आमचं कोण काय वाकडं करणार आहे, असा विचार करतात ही माणसं. आणि राजरोसपणानं खोटारडे धंदे करतात. मोठ्या प्रमाणात राजकारणामधली मंडळी खोटारडे धंदे करतात.
जनता जाब विचारत नाही, जनता जागरूक नाही आहे. जनतेनं जाब विचारला पाहिजे. जनतेनं त्याच्या गच्चीला पकडलं पाहिजे राजरोसपणानं. नाही पकडत हो. अरे तू नेता झालास तो कुणामुळे झालास? आम्ही मतदान केलं म्हणून झालास ना. या लोकशाहीमध्ये मोठं कोण आहे? जनता मोठी आहे, मतदार मोठे आहेत. जनता मोठी आहे, मतदार मोठे आहेत. तर आपलं मोठे पण जनता विसरते आणि जाब विचारत नाही. जाब विचारण्यासाठी रस्त्यावरती आलं पाहिजे. हा एक उपाय आहे राजकीय नेत्यांना नैतिक बनवण्याचा. आणि दुसरे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे उपाय आहेत ते माणसाच्या मनामध्ये स्वार्थ हा असतोच, वेगवेगळ्या स्वरूपाचे विकार हे असतातच, परंतु त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न माणसांनी केला पाहिजे. आणि जरा संतुलित विचार माणसांना करता आला पाहिजे. समाजामध्ये संतुलित विचार करता येत नाही, बऱ्याच लोकांना करता येत नाही. एकांगी पद्धतीने एक लाईन धरली की त्या एकांगी पद्धतीने विचार करतात माणसं. तसं नसतं. तटस्थ राहून संतुलितपणानं विचार करणं फार गरजेचं असतं. आतापर्यंत आपण असं मानत होतो की धर्म नैतिकतेचे संस्कार करत असतो. काय म्हणणार? त्याचं उत्तर काय देणार तुम्ही? धर्म नैतिकतेचे संस्कार करतो की नाही? तर धर्म नैतिकतेचे संस्कार करतो हे आपणाला काही प्रमाणात मान्य करावं लागतं. हे संपूर्णपणानं मान्य करता येत नाही. कारण धर्माच्या नावानं, देवाच्या नावानं प्रचंड मोठी अनैतिकता ही सर्वत्र चाललेली आपण मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. आणि धर्म ही संकल्पना त्यामुळे प्रचंड मोठ्या चिकित्सेचा भाग झालेली आहे. पण धर्माचे दोन पैलू असतात, म्हणजे अनेक पैलू आहेत, सगळे मांडायला मला वेळ नाही आहे. दोन पैलू, एक कर्मकांडयुक्त धर्म आणि नैतिक आचरणाचा आग्रह धरणारा धर्म. प्रस्थ कशाचं आहे? नैतिक आचरणाचा आग्रह धरणाऱ्या धर्माचं प्रस्थ आहे की कर्मकांडी धर्माचं प्रस्थ आहे? उत्तर काय? कर्मकांडी धर्म. म्हणजे विशिष्ट कर्मकार म्हणजे धर्म. नमाज पडणं म्हणजे धर्म असं मुसलमान मानणार. मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करणं म्हणजे धर्म, आरती करणं म्हणजे धर्म, अभिषेक करणं, पूजा करणं म्हणजे धर्म असं हिंदू मानणार. ख्रिश्चन चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणं म्हणजे धर्म असं मानणार. हे सारं करणं म्हणजे धर्म असं जे जे लोक म्हणतात ते खऱ्या धर्मापासून पूर्णपणानं दूर गेलेले असतात. पण हाच धर्म असतो असं लोकांना वाटायला लागतं. आणि अशा प्रकारे वाटायला लागतं तेव्हा हे लोक काय करतात की मग वेगवेगळे कर्मकांड आहेत, परस्पर विरुद्ध कर्मकांड आहेत. म्हणजे मुस्लिमांचं कर्मकांड वेगळं, ख्रिश्चनांचं कर्मकांड वेगळं, हिंदूंचं कर्मकांड वेगळं, हिंदूमध्ये अनेकांची कर्मकांड वेगळी, अनेकांच्या देवदेवता वेगळ्या, हे सगळं वेगवेगळं आहे की नाही. मग त्याच्यामध्ये झगडे आणि मग धर्म झगड्याचा विषय होतो, संघर्षाचा विषय होतो. तुझा धर्म श्रेष्ठ का माझा धर्म श्रेष्ठ, हे सगळं धर्माच्या नावानं झालेलं आहे. म्हणून बुद्धिवादी विज्ञानवादी मंडळींनी धर्मावर फुली मारण्याचा प्रयत्न केला. अरे धर्म म्हणजे असा असेल तर कशाला पाहिजे धर्म? माझं म्हणणं असं आहे की परोपकार म्हणजे धर्म, नैतिक आचरण म्हणजे धर्म. या व्याख्येतला धर्म कोणी पाळत असेल तर त्याच्यावर कोणी आक्षेप घेण्याचं काय कारण नाही. पण माझं कर्मकांड श्रेष्ठ, माझा धर्म श्रेष्ठ म्हणून झगडे खेळणं आणि कर्मकांडच फक्त करत राहणं असला धर्म काही कामाचा नसतो. बरं काय? म्हणून एका मर्यादेमध्ये धर्म जे काही संस्कार करतो ते मी मान्य करतो. पूर्णपणानं फुली मारता येत नाही, थोडंफार योगदान नक्कीच आहे. पण आज धर्माची जागा संविधानानं घेतली आहे, हे लक्षात घ्या. भारतीय संविधानानं घेतलेली आहे. धर्माच्या नावानं आपल्या देशामध्ये अनेक वाईट गोष्टी माणसांनी केल्या, शोषण केलं मोठ्या प्रमाणामध्ये, विषमता निर्माण केली, भेदाभेद धर्माच्या नावानं आपल्या देशामध्ये तर मोठ्या प्रमाणात धर्माच्या नावानं भेदाभेद केला. म्हणून धर्म हा चिकित्सेचा विषय झाला. आता धर्म बाजूला सारा आणि नवी नैतिकता आणा म्हणून आज 1950 पासून आपल्या देशामध्ये संविधानानं धर्माचं स्थान घेतलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. भारताचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ भारताचं संविधानच आहे. आणि संविधानानं हे जे धर्माचं स्थान घेतलेलं आहे, हे संविधान नैतिक मूल्यांचे संस्कार करतच. ठेकेदारी फक्त नैतिक मूल्यांचे संस्कार करण्याची धर्माचीच नाही आहे.
आणि भारताचं संविधान हे जे नैतिक मूल्यांचे संस्कार करतं ना, ते नुसते तू चांगलं वाग रे बाबू, असं वाईट वागणं बरं नाही बरं, असं फक्त उपदेशाच्या पातळीवरचा नाही आहे संविधानाचा संस्कार. संविधानाचा संस्कार नैतिकतेचे संस्कार करणारा आहेच, पण ते सक्तीचं करणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हस्तक्षेप संविधान करतं भारताचं, हे तुम्ही नीटपणानं लक्षात घ्या. तुम्ही कुणालाही अपायकारक ठरेल असं वागता कामा नये. चांगलं नसतं बरं, पाप लागतो, तू तसं वागू नको बरं का, असं फक्त नाही म्हणत संविधान. तुला चांगलं वागावंच लागेल, आदेश आहे संविधानाचा. तुला आजवर तू पुरुष आहेस ना, पुरुष प्रधान समाज व्यवस्थेनं तुझ्या मनामध्ये अनेक प्रकारचे अहंकार निर्माण केलेत. मी म्हणजे मोठा आणि बायको म्हणजे माझ्या पायाची दाशी, असे जे पुरुषप्रधान समाज व्यवस्थेनं तुझ्यावरती जे संस्कार केलेत ना, त्यानुसार तू जर स्त्रीशी वागत असतील, तुझ्या पत्नीशी, ते नाही चालणार. संविधानाचा हा संस्कार आहे. जुन्या काळातले एक म्हण तुम्हाला सांगतो. खेड्यापाड्यामध्ये, मी खेड्यातून आलेला माणूस आहे म्हणून खेड्यातलं चित्र मी पाहिलेलं आहे. नवरे बायकांशी कसे वागत होते, आता वागत नाहीत, आता चित्र बदलायला लागले आणि हे भारतीय संविधानाच्या समतावादी कायद्यामुळे बदलायला लागले आहे. जुन्या काळात माझ्या खेड्यामध्ये एक म्हण होती, पावसानं झोडपलं काय आणि नवऱ्यानं झोडपलं काय कुणाला सांगता, अशी म्हणच होती. आता नवरा बायको चालले बाबा, चाललं काय करा, आपण कशाला मध्ये पडा, असं म्हटलं जातं. असं सगळं मोठ्या प्रमाणामध्ये होतं. संविधान नवरा बायकोचं चाललंय, नवरा बायकोला मारायला लागलाय, आपण कशाला मध्ये पडा असं म्हणत नाही. संविधानाच्या मार्गदर्शनाखाली आता कौटुंबिक अत्याचार विरोधी कायदा आलेला आहे. तुमच्या घरात संविधान हस्तक्षेप करताय, विधायक हस्तक्षेप करताय, तसं तुला वागता येणार नाही. तू वागलास तर पोलीस तुझ्याकडे येतील, तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातील, तुरुंगात टाकतील. असं नाही वागायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला नैतिकतेनं संविधानाची नैतिक आचारसंहिता पाळणं तुम्हाला कंपल्सरी आहे आज प्रत्येकाला. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये फार माझे हे विद्यार्थी बरेच अगदी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थिनी इथे उपस्थित आहेत. संविधानाच्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये फार मोठा अज्ञान आहे आणि फार मोठे गैरसमज आहे. सर्वांगानं आपण संविधानाचं प्रशिक्षणच केलेलं नाही, संविधान साक्षरताच नाही आपल्याकडं, आहे की नाही. संविधान म्हणजे फक्त आरक्षण असं लोकांना दिसत असतं, तसं नाही आहे. आणि संविधान तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप करतं आणि तुमच्या कल्याणासाठीचा हस्तक्षेप करतं. तुमचं दुःख नाहीसं करावं यासाठीचा हस्तक्षेप भारताचं संविधान करतं. प्रत्येक कुटुंबात, कुठल्याही जातीत असा, कुठल्याही धर्मात असा हस्तक्षेप करतं. आणि हा हस्तक्षेप लोकांनी नैतिकतेनं वागलंच पाहिजे अशा स्वरूपाचा असतो. या संवैधानिक कायद्याची कठोरपणानं पदोपदी अंमलबजावणी केल्याने राजकीय नेते नैतिकतेनं बनतील, हा एक उपाय आहे. पहिला एक उपाय मी सांगितला. आणि दुसरा एक, राजकीय नेत्यांना नैतिकतेचा संस्कार करण्यासाठी आणि त्यांनी नैतिकतेनं वागलं पाहिजे याच्यासाठी एक संस्कार यंत्रणा वेगवेगळ्या राजकीय पक्षांनीच करणं गरजेचं असतं. पण आज राजकीय पक्षाचे कार्यक्रम तुम्ही बघा ना जरा. राजकीय पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम कधी सुरू होतात, जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा राजकीय पक्षाचे कार्यक्रम होतात. आणि आजच्या काळामध्ये मग वेगवेगळे मेळावे, वेगवेगळ्या जातीचे मेळावे, वेगवेगळ्या धर्माचे मेळावे, असं सगळं मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या कालखंडामध्ये चालले. दूषित राजकारणाचं हे लक्षण आहे, अत्यंत दूषित राजकारणाचं लक्षण आहे. आणि त्यामुळं केवळ सत्ता हासिल करणे, काहीही करून सत्तेमध्ये जाणं, अशा पद्धतीनं हे जे वागतात ना लोक, त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं, राजकीय पक्ष कोणताही असो, त्या प्रत्येक राजकीय पक्षानं राजकारण विरहित अशा प्रकारची संस्कार यंत्रणा मोठ्या प्रमाणात सातत्यानं राबवणं गरजेचं असतं. त्या राजकीय पक्ष राबवतच नाही आहेत, कारण सगळेच स्वार्थानं बरबटलेले आहेत, भ्रष्टाचारी पद्धतीनं वागत आहेत, अनैतिक पद्धतीनं, मोठ्या काही अपवाद आहेत, सन्माननीय अपवाद आहेत, पण मोठ्या प्रमाणात अनैतिक पद्धतीनं हे सगळे वागत आहेत. आणि त्यामुळं असे काही कार्यक्रम करावे लागतात, संस्काराच्या यंत्रणा राबवाव्या लागतात.
असं राजकीय पक्षांना, बहुतांश राजकीय पक्षांना आज वाटत नाही. ती यंत्रणा राजकीय पक्षांनी राबवली पाहिजे. आणि दुसऱ्या दोन गोष्टी, मी बुद्धिवादी विज्ञानवादी माणूस आहे आणि बुद्धिवादी विज्ञानवादी असलेले डॉक्टर अनंत राऊत हे असं कसं बोलायला लागले असं काही जणांच्या मनामध्ये येऊ शकतं. आपण जरा तटस्थ विचार करावा लागतो. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. आणि माझी पद्धती अशी आहे की पहिल्यांदा ते जे चांगलं असेल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. तो त्यांच्या गोटातला आहे म्हणून मी नाही घ्यायचं, ही जी प्रवृत्ती असते ना, असं नसतं. खरं म्हणजे विश्वाचं सत्य हे आहे ना, यांचं त्यांचं काहीच नसतं. माणसांचा धर्म वेगवेगळा नसतो. यांचा धर्म वेगळा, त्यांचा धर्म वेगळा. निसर्गाचा धर्म, निसर्गाचा कानून, निसर्गाचा कायदा, कुदरत का कानून ज्याला म्हणा वाटल्यास, तो सर्वांसाठी एक आहे. सगळ्यांना सारखे नियम आहेत. सगळ्यांना सरासरी 100 वर्षाचं आयुष्य आहे. सगळे श्वासावर जगतात, सगळ्या अन्नावर जगतात, सगळ्यांना प्रेम हवं असतं. द्वेष केला गेला तर सगळ्यांना दुःख होतं. कुठल्या नातलगाला फाडकन चापट मारली कुणी तर राग येतो, संताप येतो, प्रत्येकालाच येतो. अमक्या धर्माच्याला येतो, तमक्या धर्माच्याला येत नाही असं नाही आहे. आग लागली तर सगळेच भाजून निघतात. प्रचंड मोठा पूर आला तर सगळंच वाहून जातं. निसर्गाचे नियम सगळ्यांना सारखेत. वास्तव हे आहे की सगळ्यांचा धर्म एक आहे, निसर्गाचा धर्म. हेच माणसं विसरतात, याला लक्षात. आणि म्हणून काही गोष्टी शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेल्या आहेत. त्यातली पहिली एक गोष्ट ही दिली आहे की योगा ही भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली महत्त्वाची देण आहे. योगाच्या भोवती फिरवलेलं कर्मकांड, त्याच्या भोवती लावलेली धर्मांधता, ते त्यामध्ये मी ॲड करत नाही आहे. विशुद्ध योगा. तुम्ही योगासनं प्राणायाम जेव्हा करता तेव्हा तुमचं शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहतं, मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहतं. ही एक देण आहे भारतीय संस्कृतीची. या माध्यमातून माणसं अनैतिकतेकडं जाण्यापासून परावृत्त होऊ शकतात, नियमित लोक जर हे करायला लागले तर. आणि दुसरा भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा पैलू आहे मानसिक स्वास्थ्यासाठीचा, तो म्हणजे विपश्यना आहे. या दोन जगाला भारतीय संस्कृतीने दिलेल्या महत्त्वाच्या देणग्या आहेत. आणि विपश्यना आणि योगा या प्रक्रिया जर रोजच्या रोज नित्यनियमानं या राजकारण्यांना, गुन्हेगारांना, सगळ्यांना कंपल्सरी केल्या ना, तर माणसं अनैतिक वागणार नाहीत, हे एक माझं मत आहे. आणि प्रत्येकाला याची तीव्रतेनं, स्पष्टपणानं राजकारण्यांना जाणीव देण्याची गरज आहे की अरे बाबा, तू कधी जन्मालास. उदाहरणार्थ डॉक्टर अनंत राऊत, मी काय राजकारणी नाही, मी समाजकारणी आहे आणि संस्कृतीकारण करतो. मी विशेषतः संस्कृतीकारण करतो, संविधानकारण करतो, समाजकारण करतो. हे अर्थात एका वेगळ्या पद्धतीचं राजकारणच असतं. विधायक नैतिक राजकारण करण्याचा प्रयत्न मी करतो. अनंत राऊत कधी जन्माला आला? 1 ऑगस्ट 1965ला. अनंत राऊतनी स्वतःला विचारलं पाहिजे की 1 ऑगस्ट 1965 पूर्वी हे जग होतं की नाही? ही दुनिया होती की नाही? ही पृथ्वी होती की नाही? होती. तेव्हा तू कुठं होता? कुठंच नव्हता. माहीत नाही, काहीच माहीत नाही. आणि 2065 या दिवशी तू असणार आहेस का? अनंत राऊतनं स्वतःला विचारलं पाहिजे. तसंच प्रत्येक माणसानं स्वतःला विचारलं पाहिजे. 2065 म्हणजे फार झालं, मी सांगितलं तेवढं, म्हणजे 100 वर्ष गृहीत धरून. ते काही सांगतात नाही भविष्याचं. आणि निसर्ग कुणालाच भविष्यकाळामध्ये काय होणार आहे हे सांगतच नाही. कुठं सांगतो? कळतच नाही ना. म्हणजे निसर्गानं त्याची काही गुपितं कायम ठेवलेली आहेत, प्रत्येकासाठी ठेवलेली आहेत. उद्या काय घडणार हे काय माहिती आहे की नाही? तर राजकारण्यांना हे स्पष्टपणानं जनतेनं सांगितलं पाहिजे, सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की अरे बाबा, नैतिकतेला पायदळी तुडवून तू लागलास मागे, इतका सत्तेच्या मागे लागलास, लोकांच्या उपकाराची जाणीव विसरायला लागलास. अरे किती दिवस, किती संपत्ती जमा करणार आहेस? एकदा आमदार झालं की लगे गाड्या, घोड्या, बंगले लगे मोठ्या मोठ्या दिवसात. अरे कुठून येते संपत्ती त्याच्याकडे इतकं काम करतो का तो? भ्रष्टाचारातून येते, नैतिकतेचं पालन न केल्याने येते, हप्ते घेतल्याने येते. हत्तेखोरी, हत्ताराज सगळीकडे चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणावर दिसतं. याच्याबद्दल जा विचारत नाही, जाऊ द्या चाललंय, काय करायचं आपल्याला, असं सगळं माणसं विचार करतात. आणि त्यातून
अनैतिकता वाटते. पण त्याला हे स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे की अरे बाबा, तू इतकी ही जी माया जमा करतोस ना, तुला इथंच ठेवायला लागणार आहे. आणि ती तुझं तुझं काय म्हणतोस ना, माझं हे माझं ते माझं, अरे कशाचं तुझं आहे? तुझं शरीर तरी तुझं आहे का? तुझं मन तरी तुझं आहे का? तुझं मन तरी तुझ्या ताब्यात आहे का? नाही आहे. ज्याचं मन स्वतःच्या ताब्यात असतं ना, तो अनैतिक वागतच नाही. या राजकारण्यांच्या मनाचे घोडे सुसाट वेगानं सुटलेत, त्यांना काही काबूच राहिलेला नाही आहे. म्हणून प्रचंड मोठं अनैतिक वर्तन हे करायला लागलेत. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. दलाल राज आहे. वेगवेगळ्या ठिकाणी दलाली करणाऱ्यांना महत्व आहे आज राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. जुन्या काळात काही गुन्हेगार राजकीय नेत्याला मदत करायचे, आज गुन्हेगारच राजकीय नेते झालेले मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढासळलेलं आहे, त्यांना या गोष्टींची जाणीव सुद्धा आपण करून देणं अत्यंत गरजेचं आहे. ती वारंवार करून द्यावी लागते. मला काही लोकांची नावं घ्यायला काही हरकत नाही. उदाहरणार्थ काही राजकीय नेते, मराठवाड्यातले आपले राजकीय नेते, उमदे नेते, मोठे नेते, विलासराव देशमुख चांगले उमदे नेते होते, अकाली गेले ना. हो, काही नेता आलं का? विलासराव देशमुखांना काही नेता आलं का? गोपीनाथराव मुंडे उमदे नेते, मराठवाड्यातले उमदे नेते, अकाली गेले ना. हो, अकाली गेले. काही नेता आलं का? मग त्यांच्या संदर्भात जरा अनेकांच्या, सगळ्यांच्या, बहुतांश जणांच्या संदर्भामध्ये तसंच घडतं ना. आपले हिंगोलीचे कोरोनाच्या राजू सातक, कोरोनाच्या उमदा, अगदी 40-43 काहीतरी वय होतं, गेला माणूस. काय म्हणजे तुझं काहीच नाही बाबा. कितीही संपत्ती जमा केलीस, कितीही माया जमा केलीस, आणि पुढच्या पिढ्याचा किती विचार करतो. अरे पुढच्या पिढीला स्वतःला काय करू, माझ्या मुलांना मिळालं पाहिजे, माझ्या मुलांसाठी मी करून ठेवतो. आणि चर्चा करताना सुद्धा आता काय त्याला कमी आहे, पुढच्या 7 पिढ्यांनी बसून खाल्लं तरी सरायचं नाही, अशी सामान्य जणांची चर्चा असते. मूर्खपणाची चर्चा मी म्हणतो. असली चर्चा करणारे देखील नैतिकतेनं ढासळलेले असतात लोक. अरे त्याला हातपाय आहे, त्याला बुद्धी आहे, निसर्गानं सगळं दिलंय, त्याचं त्याला करू दे ना काही, त्याचं त्याला धडपडू दे ना, त्याचं त्याला पोहू दे ना, त्याला स्वतःचं काही निर्माण करू दे ना. आयतं कशाला देतो? बापानं हा विचार केला पाहिजे. प्रत्येक बापानं, आजचे बाप विचार करत नाहीयेत, आईनं विचार केला पाहिजे. त्याला सगळंच आयतं जर आपण दिलं तर तो आयंदी होईल, आयंदी निष्क्रिय होईल. म्हणून त्याला सगळंच आयतं काही देता कामा नये, अशी भूमिका घेतली पाहिजे. राजकीय मंडळींनी ती घेतली पाहिजे, घेतली पाहिजे. आणि प्रत्येकाला स्वतःच्या कष्टानुसार काही निर्माण करण्याचा, उभं करण्याचा भाव दिला पाहिजे. अशा पद्धतीची एक व्यापक संस्कार यंत्रणा पक्षांनी, समाजानं, सर्वांनी जर राबवली ना, तर राजकीय नेते जे भ्रष्टतेनं, अनैतिकतेनं बरबटलेले आज दिसतात ना, ते निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं वागू शकतात. हॅलो सर, हां, मी राहुल इंगडे. 16 ऑगस्ट 1947ला आझाद मैदानावरती 65,000 गिरणी कामगारांना घेऊन त्यांनी मोर्चा काढला. आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी एक नारा दिला. त्यांचं सर्व साहित्य मराठीमधून आहे, पण एक हिंदीतून एक नारा दिला, ये आज़ादी झूठी है और देश की जनता भूकी है, हा असा नारा दिला. बरोबर. तर ही मी ट्रान्सफर पॉवर ऑफ बिल असं समजतोय, हां, सत्तेचं हस्तांतरण असं समजतोय. ही काही आम्हाला आझादी मिळालेली नाही. आता आम्हाला आझादीचं दुसरं आंदोलन करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, माझा प्रश्न तुमच्या या विषयाच्या संदर्भाने सांगतोय. हां, राजकारणी नेते संस्कार विरहित निर्माण झाले, त्याचे कारण काय? एक प्रश्न. हां, दुसरा एक प्रश्न आहे सर. असे मी 4 प्रश्न तुमच्या ह्या बोलण्यातून काढलेले आहेत. एक लिखित स्वरूपात पण द्या मला. द्या, एक देतो मी उत्तर. हां, हो. राजकारणी नेते संस्कार विरहित झाले आणि संस्कार विरहित नेते निर्माण झाले, त्याचे कारण सांगा. राजकारण करण्यासाठी पहिल्यांदा राजनैतिक प्रतिनिधी कोणते कार्य करणे आवश्यक आहे? राजकारणाने कोणते कार्य करणे अगोदर आवश्यक आहे, जेणेकरून नैतिक राजकारण निर्माण होईल? ए आझादी झूठी है, भारत की जनता भूकी है, अण्णाभाऊ साठ्यांचं म्हणणं आजही नक्कीच खरं आहे. त्या मताशी मी संमत आहे. आणि
सत्तेचं हस्तांतरण त्याला अनेक पैलूंनी पाहता येतं. मला वाटतं तुम्ही उशिरा आला असाल, तो त्याचं विश्लेषण पहिल्यापासून आहेत ना, विश्लेषण मी केलेलं आहे. एक मुद्दा हा आहे की आपल्या स्वातंत्र्य लढ्यानं आझादी सामान्य माणसांना मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले. हे झालेलं आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि ज्या प्रकारचं स्वातंत्र्य आपणाला हवं आहे त्या प्रकारची तात्विक चर्चा, मूल्यात्मक चर्चा हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. पण हे होऊन त्याला सैद्धांतिक रूपामध्ये संविधानबद्ध करण्याची प्रक्रिया देखील स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून झालेली आहे. पण ये आझादी झुटी है असं म्हणण्याची पाळी का आली? यासाठी आली की आपल्या देशाची स्वातंत्र्यापूर्वीची जी समाज व्यवस्था होती, सरंजामदारीची समाजव्यवस्था, वर्ण जातीची समाजव्यवस्था, त्या समाजव्यवस्थेची एक रचना होती आणि त्या रचनेनं प्रचंड मोठं विषमतेचं, शोषणाचं जंजाळ इथे निर्माण केलेलं होतं. आणि मूठभर लोकच सत्तेपर्यंत पोचू शकतील अशी स्थिती जुन्या व्यवस्थेनं ठेवलेली होती. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पहिल्या मंत्रिमंडळात, पहिल्या सरकारामध्ये कोण होते? तर इथल्या जाती व्यवस्थेमध्ये आणि इथल्या वर्ग व्यवस्थेमध्ये जे वरचे होते तेच होते. अपवादात्मक बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे आपण सोडून देऊ, काही पंजाबराव देशमुखांच्या काही सारखे काही सोडून देऊ, हे लोक होते. आणि त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे सत्तेत गेलेले लोक आणि आजपर्यंत सुद्धा सत्तेत गेलेले लोक संविधानानं आणि लोकशाहीनं सर्व प्रकारची शक्ती लोकांच्या हातामध्ये दिलेली असूनही लोकांचे खरे प्रतिनिधी अजूनही भारतीय जनता सभागृहांमध्ये पाठवू शकलेली नाही, विधानभवनामध्ये, संसदेमध्ये पाठवू शकलेली नाही. या लोकशाहीमध्ये धनदांडग्यांचं प्रस्थ आहे, हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. जात दांडग्यांचं प्रस्थ आहे, हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. आणि म्हणून संविधानाच्या नीतिनिदेशक तत्वांची तंतोतंतपणानं अंमलबजावणी इथे होत नाहीये. आणि जुनेच सरंजामदार वेगळ्या रूपात लोकशाहीमध्ये लोकशाही तत्वांचा फायदा घेऊन, धनशक्तीचा फायदा घेऊन लोकांना भुलवतात आणि लोकांना भुलून सत्तेत जातात. ते खरे प्रतिनिधी नाही आहेत. त्यांना कायम पिढ्यानुपिढ्या आपलं वर्चस्व कायम ठेवायचंय म्हणून लोक अंधश्रद्धा राहिले पाहिजेत, लोक दरिद्री राहिले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका ही मंडळी घेतात आणि स्वतःचं वर्चस्व कायम ठेवतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता हे जे दलाल लोक निर्माण झालेले आहेत, ह्यांची दलाली कशी कमी करायची, हाच आपल्या समोरचा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्याकडं आज असं एक वातावरण निर्माण झालंय की सगळं काही सरकार करेल, सगळं काही राजकीय नेता करेल, अशा प्रकारची एक धारणा झालेली आहे. पण सगळं काही सरकार करेल, सगळं काही जनता करेल, ही धारणा चुकीची आहे ना. सगळं काही केवळ सरकार नाही करणार, जनता करेल. आणि जनतेला करण्यासाठी प्रवृत्त करणारी राजकारण विरहित अशा प्रकारची प्रबोधन यंत्रणा आपल्या देशात चालणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षामध्ये चालणं. आणि विशेषतः प्रश्न हा आहे की काय हवं, कशी सत्ता हवी. गांधीजींशी अनेकांचे मतभेद आहेत, पण गांधीजींचं सुद्धा एक म्हणणं होतं की या देशातला शेवटचा तळातला माणूस जोपर्यंत या देशाचा प्रधानमंत्री होत नाही, खरा प्रतिनिधी, जे राष्ट्रपती होत आहेत, दलित राष्ट्रपती कुठेही वाकणारे, त्यांना काही होत नाही, कुठेही ज्यांना वाकवता येतो असे राष्ट्रपती बनवतायत. पण खरा प्रतिनिधी प्रधानमंत्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आणि ते साध्य करण्यासाठी म्हणून जनतेला आणि जनतेतल्या कळकळ असलेल्या, कुठलाही स्वार्थ नसलेल्या ही लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी झाली पाहिजे. यासाठी काम करणाऱ्या मंडळींनी कुठल्याही पदाची लालसा न ठेवता प्रचंड मोठी प्रबोधन प्रक्रिया इथे राबवली.
तर ते साध्य होऊ शकतं. आणि लोकशाही यशस्वी झाली केव्हा म्हणता येईल? या देशातले SC, ST, OBC, अल्पसंख्याक ज्यांना आपण म्हणतो ते लोक या देशाचे मालक आहेत. खरे ते लोक या देशाचे निर्माते आहेत. ते लोक या देशाला, अण्णाभाऊ साठ्यांनी जसं म्हटलं की पृथ्वी ही शेषाच्या तळहातावर नव्हे, दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हा भारत देश देखील या चिमुटभर भांडवलदार सरंजामदारांच्या आधारावर उभी नाहीये. रानावनात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधारावर, कारखान्यात राबणाऱ्या कामगारांच्या आधारावर उभी आहे. परंतु हाच बाजूला फेकलेला आहे. हा सत्तेमध्ये आला पाहिजे, याचा खरा प्रतिनिधी सत्तेमध्ये आला पाहिजे. यासाठीची प्रबोधन यंत्रणा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवावी लागणार आहे. आणि ही प्रबोधन यंत्रणा जर राबवली निरपेक्ष पद्धतीनं तर हे साध्य होऊ शकतं. परंतु त्यासाठी अशा प्रकारचे ध्येयवादी लोक समाजामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आज ध्येयवादी लोक नाहीत असं नाही, परंतु चित्रच असा मूल्यऱ्हासाचं निर्माण झालं, भयंकर मूल्यऱ्हासाचं चित्र झालं आहे की जे जे तत्वनिष्ठ आहेत ते तत्वनिष्ठ बाजूला फेकले जातात, जे जे स्वतंत्र पाठीच्या कण्याचे आहेत ते बाजूला फेकले जातात. कारण मूल्यहीनांची संख्या जास्त झाली आणि जनता देखील अनैतिक बनलेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा प्रचंड मोठा मूल्यवान अधिकार देऊन टाकलाय, या देशातल्या बहुसंख्य जनतेला देऊन टाकलाय. SC, ST, OBC हे जाती जातीमध्ये विभागलेले असल्यामुळे कमी कमी संख्येनं दिसतात, परंतु तेच 85% आहेत. त्यात महिला मिळवल्या तर 95% अधिक आहे. यांचा देश आहे. परंतु हे विभागलेले ठेवले जातात आणि जाती व्यवस्थेमुळं हे बळी फोडा झोडा नीतीला बळी पडतात. काय हे बळी पडता कामा नयेत, याच्यासाठीची एक प्रबोधन यंत्रणा आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये राबवावी लागणार आहे. आणि अंतिमतः खऱ्या प्रतिनिधींच्या, म्हणजे या देशातल्या कष्टकऱ्यांच्या, दलित ज्यांना आपण म्हणतो, शोषितांच्या खऱ्या म्हणजे चमच्या प्रतिनिधीमध्ये नाही. चमच्या आहेत, आज संसदेमध्ये चमचे आहेत. मान्यवर कांशीरामजींनी चमचा युग असं म्हटलं होतं. हे युग कशात युग आहे? चमचा युग आहे. खरं आहे. बहुतांश जण वेगवेगळ्या पक्षांमध्ये चमचे निर्माण झालेत आणि हे प्रतिनिधी सुद्धा चमचे निर्माण. हे चमचे बाजूला जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत सत्तेमध्ये खरे प्रतिनिधी येत नाहीत आणि ते मतदानाच्या माध्यमातून आणता येऊ शकतात आणि ती यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवावी लागेल. हां हां बोला बोला. लोकशाहीमध्ये सर लोकशाहीमध्ये प्रतिनिधी जे निवडून जातात ते आता नवीन एक तंत्रज्ञानाच्या जोरावरती त्यांनी EVM मशीनचा हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून मला असं वाटतं की हे राजकारणी नेते हे आपल्या मताची किंवा मताधिकारांची आपली त्यांना गरज नाही. म्हणून आपण जरी समजा मताधिकार आपण बदलायला जेव्हा जातो त्यावेळेस मशीन ठरवत आहे की कोणाला नेता बनवायचा आहे, कोणाला नेता बनवायचा नाही. असं याच्यात सुद्धा थोडंसं मला असं वाटते की अनैतिकता जास्त वाढली. नाही, मशीनचा मुद्दा आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. अनेकांनी पुरावे त्या संदर्भामध्ये सादर केलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत आणि मतदान ज्याला केलं ते बदलवता येतं अशा प्रकारचा समोर मोठ्या प्रमाणामध्ये मुद्दा आलेला आहे. आणि त्यासाठी म्हणून या मतदान यंत्राच्या विरोधामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन व्हायला पाहिजे ते अजूनही देशामध्ये होताना दिसत नाही. आणि जे सत्तेच्या बाहेर फेकलेले पक्ष आहेत ते सुद्धा या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करत नाहीत. आणि जे दलित वंचितांचं राजकारण करतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत नाही. त्यातलं वास्तव वारंवार लोकांच्या समोर मांडावं लागेल आणि त्या विरोधामध्ये त्यात संपूर्णपणे सत्य आहे हे सिद्ध करून मोठं जन आंदोलन आपणाला उभं करावं लागेल. आणि त्या जन आंदोलनाशिवाय हे आपल्याला साध्य होऊ शकणार नाही. ते करावं लागेल. हां नाही बोला 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 बोला. इतरांनाही विचारायचे प्रश्न. हां 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 खुली चर्चा. हां ठीक आहे ना. हां हां सर हा जो दलित शब्द आहे 1992 ला सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक मानला गेला.
हो. याची कॉपी माझ्याकडे माईक घ्या, माईक घ्या. सर, हा 1992चा रिपोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे, इश्यू केलेली आहे. हो. आणि दलित हा शब्द जो आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे संघटन निर्माण केले, डिप्रेस्ड, ऑप्रेस्ड, मूकनायक, जनता, असे त्यांची एक शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. पण आपण बार बार या प्रबोधनामध्ये, म्हणजे ज्याला प्रबोधन आपण ज्याला म्हणतो सर, समाजाचं कल्याण, समाजाचं हित ज्याच्यामध्ये असते त्याला प्रबोधन असं आपण म्हणतो. आणि दुसरी गोष्ट एक आहे की जागृत कुणाला म्हणायचं, हा एक माझा प्रश्न आहे सर शेवटीला. पण त्याच्या अगोदर संविधानिक शब्द जो आहे तो आपण आता SC ST OBC NT DNT VJNT मायनॉरिटीज, बुद्धिस्ट, जैन, ख्रिश्चन, लिंगायत, हे सर्व आपण 85% बहुजन शब्द हा वापरला तर मला चांगलं वाटेल. माझ्या व्यक्तिगत सांगत आहे, परंतु एक संविधानिक सुद्धा एक शब्द आहे सर. दलित हा शब्द वापरणे मला नाही योग्य वाटत. कारण बाबासाहेबांनी सुद्धा कुठंच वापरला नाही शब्द हा. अगदी बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे अगदी. तर त्याबद्दल मी थोडंच तुम्हाला बोलतो या. आणि जागृत कशाला म्हणतात सर, हे मला फक्त सांगा. कारण या प्रबोधनाचा एक उद्देश ठरला पाहिजे की तो उद्देश असा असला पाहिजे की जागृत, आता प्रबोधन म्हणजे जागृती आहे. महाराष्ट्रामध्ये केशव क्षेत्राराम ठाकरे यांनाच प्रबोधन करा अशी पदवी दिलेली आहे. त्यांनी अख्खं आयुष्य आपलं प्रबोधनासाठी त्यांनी निर्माण केलं. आपणही करत आहात, त्याबद्दल आपलं सुद्धा अभिनंदन आहे. पण मला असं म्हणायचं की जागृत कशाला म्हणायचं, फक्त एवढं. दलित शब्दाबद्दल मी थोडंसं बोलतो तुम्हाला. बसा ना, बसा. दलित शब्दाबद्दल मी बोलतो की दलित शब्द, माणूस जन्मतः कुणीही दलित नसतो. दलित शब्द वापरणं चुकीचंच आहे, हे मला मान्य आहे आणि कोर्टानं अलीकडे सांगितलं आहे. परंतु आपल्या या व्यवस्थेमध्ये दलित हा शब्द कधी आला, केव्हा आला, याचाही सगळा इतिहास आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तुम्हाला माहीतच असेल ते की आपल्याकडं दलित साहित्य नावाचा प्रचंड मोठा ताकदीचा साहित्य प्रवाह आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे आणि संपूर्ण भारतीय साहित्यावर प्रभावित केलेला आहे. अर्थात दलितत्व हे मिरवण्यासाठी नाहीच आहे, दलितत्व हे संपवण्यासाठी आहे. याचं भान कायम आपल्याला ठेवायचंच आहे. आणि हे भान ठेवून चळवळीतल्या मंडळींनी हा शब्द वापरत असताना काळजी घेतली पाहिजे. हे जे तुमचं मत आहे ते अगदी बरोबरच मत आहे. अगदी थोडक्यामध्ये, आपली मुलाखत फार लांबच चाललेली आहे. दुसऱ्या तुमच्या प्रश्नाचं मी अगदी थोडक्यामध्ये असं उत्तर देतो की आपल्या सभोवताली घडणाऱ्या छोट्या मोठ्या साऱ्या घटनांच्या संदर्भात संवेदनशील असणं म्हणजे जागृत असणं. आणि दुसरं, भारतीय संविधानानं आपणाला दिलेल्या हक्कांच्या संदर्भात आणि कर्तव्यांच्या संदर्भात जे जागरूक असतात आणि त्यासाठी जे कृतिशील होतात ते खरे जागरूक आहेत. एवढं मी थोडक्यामध्ये त्याचं उत्तर देईल. जागृत असू शकते ना, वेगळे असू शकते ना. हां, शत्रूची ओळख करणे, मित्राची ओळख करणे, शत्रूची ताकद किती आहे आणि मित्राची ताकद किती आहे. हां, आपला मित्र जो आहे तो 6000 जातीमध्ये विभागलेला आहे. SC ST OBC, बाबासाहेब आंबेडकरांनी 6000 जातीच्या एकत्र केलं आणि संविधानिक ठराव SC ST OBC असतील. तर SC ST OBC ही एक ताकद आहे. बहुजन समाज आपण आहोत, ही आहे मित्राची ताकद. शत्रूची ताकद आहे तो अल्पसंख्य आहे. शत्रूची ताकद ही अल्पसंख्य आहे. पण आपण बहुसंख्य असून सुद्धा आज भारतामध्ये बहुसंख्य असून सुद्धा 12 कोटी लोक युवा वर्ग, आमचा जो इथे युवा वर्ग बसलेला आहे, 12 कोटी युवा वर्ग बेरोजगार आहे. बरोबर. शत्रूची ओळख नसल्यामुळे, मित्राची ताकद नसल्यामुळे आणि आपल्या शक्तीची आणि ताकदीची ओळख नसल्यामुळे. तिसरी गोष्ट आहे, आपली ताकद, शत्रूची ताकद किती आहे आपल्याला माहिती सांगितलं, तो फक्त अल्पसंख्य आहे. आपण बहुसंख्य. आलं माझ्या लक्षात आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं ते. तुमचं जे मत आहे तेच माझं मत आहे जवळजवळ, बरं का, त्यात काय वाद नाही. पण एक दुरुस्ती मी सुचवतो. हे मी लोकांना हेच सांगू इच्छितो, पण आपण लोकशाहीत आहोत, बरं का. लोकशाहीत आहोत तेव्हा लोकशाही भारताच्या नागरिकामध्ये कुणीही कुणाचा शत्रू नसतो.
बरं का, विरोधक असतो. हितसंबंधाचे विरोधक असतात, अलग लक्षात. आणि परंपरेने पिढ्यातले विरोधक आहेत. म्हणून विरोधक आहेत आणि तेच स्वतःचं वर्चस्व कायम टिकवणारे आहेत, म्हणून शत्रूच्या भावनेने त्यांच्याकडे पाहावं की काय अशी स्थिती आहे, हे मान्यच. म्हणून बहुसंख्य लोक जातीमध्ये वेगवेगळ्या विभागलेले आहेत. अरे बाबांनो, जात नसते रे माणसाला. निसर्गतः प्राण्यामधली माणूस हीच फक्त एक जात आहे. माणूस ही जात आहे. वेगळ्या जाती नसतात माणसामध्ये, पुन्हा प्राण्यामध्ये वेगवेगळ्या जाती असतात. पण हे माणसं विसरलेली आहेत. आणि भारतातल्या लोकांनी आपण जाती म्हणून विभागलेलं ते ठेवतातच. ज्याला तुम्ही शत्रू म्हणालात, मी त्याला विरोधक म्हणतो, ते ठेवतातच कायम आणि त्याला बळी पडतात ना. मला सांगा, ज्यांना थेट अस्पृश्य बनवलं इथल्या व्यवस्थेनं, अस्पृश्य तरी आपली जात सोडताय का हो? अरे सोडा ना बाबानो. त्यांना काय शिवाय देता, त्यांना काय नावं ठेवता? तुम्ही तुमच्या जाती सोडल्या पाहिजेत आणि शोषित म्हणून एकत्र आलं पाहिजे, पीडित म्हणून, सत्तावंचित म्हणून, मानवी हक्क हिरावलेले लोक म्हणून एकत्र आलं पाहिजे, एवढं त्याबद्दल म्हणता येईल. मी डॉक्टर मारुती कोल्हे. सर, माझा एक प्रश्न आहे. समाजकारणाला बगल देत होणाऱ्या जाती व धर्मावर आधारित राजकारणातून कोणती राजकीय नीतिमूल्ये हरवली जात आहेत, यावर थोडक्यात आम्हाला आपण काय सांगाल? जातीच्या संदर्भामधला मुद्दा तुम्ही उपस्थित करता आहात. आज जातीची संघटनं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. सर, समाजकारणाला बगल देत जाती व धर्मावर आधारित होणाऱ्या राजकारणातून कोणती राजकीय नीतिमूल्ये हरवली जात आहेत, या संदर्भात नीतिमूल्ये हरवली जातात मला म्हणतात. या संदर्भात तर मुद्दा हा आहे की धर्मावरचं राजकारण करणारे मोठ्या प्रमाणात वाढले. आता विस्तार म्हणजे प्रत्येकच मुद्द्याचा फार विस्तार होतो, पण मी आता जास्त विस्तार करणार नाही, थोडक्यामध्ये उत्तर देतो. काय होतं की धर्मांध राजकारण आज वाढत आहे, त्याबद्दल सावध राहण्याची गरज आहे. विशेषतः हिंदू मुसलमान हे आज मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे. आणि हिंदू मुसलमान करणारे लोक, स्वातंत्र्य लढा जेव्हा झाला ना, तेव्हा ते लोक अल्पसंख्यक होते. या गोष्टीला महत्व लोक देत नव्हते. सर्वसमावेशकता हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होता तेव्हा, पण आता ते वाढलेले आहेत, ही धोक्याची गोष्ट आहे. आणि त्यातून सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि भारतीय संविधानाची जी सगळीच मूल्ये आहेत ना, ती मूल्ये त्याला बगल दिली जाते आहे. तुम्ही जातीचं राजकारण वगैरे ते तुम्ही म्हणतात ना, जातीच्या संघटनाच्या संदर्भामध्ये मी थोडासा वेगळा विचार करतो. वेगळा विचार असा करतो की आपल्या देशात जे शोषण होतंय, झालेलं आहे, सत्तेपासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, ठेवलं जातं आहे, ते जात या घटकावर ठेवलेलं आहे. म्हणून आमचं होणारं शोषण थांबलं पाहिजे, आम्हाला सत्ता संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे योग्य तो आमच्या जनसंख्येनुसार. ही भूमिका घेऊन अल्पकाळासाठी, दीर्घकाळासाठी नाही, जर लोक जातीचं संघटन करून आमचे हक्क आम्हाला द्या असं म्हणत असेल, तर एका मर्यादेपर्यंत ते आपण समजून घेतलं पाहिजे, बरं का. पण जातीचं संघटन, आमची जात म्हणजे इतिहासात फार पराक्रमी, आम्ही म्हणजेच सत्ताधीश, असं म्हणून जातीच्या संघटनातून जातीचे अहंकार कुरवाळले जात असतील आणि जाती जर पक्क्या केल्या जात असतील, तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जातीचं संघटन शोषित जातींचं प्रबोधन करण्यासाठी एका मर्यादेपर्यंत केलं जात असेल, तर त्यांनी कायम हे भान ठेवलं पाहिजे, अंतिमतः आपणाला जात नष्ट करायची आहे. कारण जात हा घात आहे, जात हा भारताचा घात आहे आणि अंतिमतः आपणाला जातीचा अंत करायचा आहे, याचं भान ठेवून जर ही माणसं काम करत असतील आणि सर्व शोषित जातींना जोडून सत्तावंचितांना हातामध्ये सत्ता घ्यायची आहे ही भूमिका घेऊन विवेकानं हे जर काम केलं जात असेल, तर ते केलं गेलं पाहिजे आणि शोषितांना एकत्रित करून आम्हाला जाती अंताच्या दिशेने गेलं पाहिजे, ही याबद्दल भूमिका मांडता येते. मी माया फुलवरे. माझा एक प्रश्न आहे. आजचा आपला विषय आहे वर्तमानातील राज्यकर्त्यांचा नैतिक दर्जा.
माझा मूलभूत असा प्रश्न आहे की जर आपण एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर ठरतोय किंवा तर एक तालुका स्तरावरचा तलाठी जेव्हा ठरवतो त्यावेळी आपण त्याचा संपूर्णपणे शैक्षणिक निकषानुसार त्याचा दर्जा ठरवतो आपण. पण आजची परिस्थिती पाहता आणि आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता राज्यकर्त्यांचा त्यांच्या शैक्षणिक दर्जा आपण ठरवतो का? तुम्हाला काय वाटतं? आणि त्याच्या किती पातळ्या असायला पाहिजे? अर्थात त्याच्या पातळ्या असायला पाहिजे. जेव्हा जिल्हा अधिकारी बनतो तेव्हा तो 3 ते 4 पातळ्यातून ठीक आहे, प्रश्न त्या कळाला ठिकाणी येतो. मला कळाला तुमचा प्रश्न. याबद्दल फार विवेकानं गंभीरपणानं विचार करणं गरजेचं आहे. मी घाईघाईनं असं अजिबात म्हणणार नाही की राज्यकर्त्यांना विशिष्ट म्हणजे निवडणुकीला उभं राहण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता लावा असं म्हणायचं आहे. असं मी तात्काळ म्हणणार नाही. बाबासाहेब आंबेडकर तात्काळ असं म्हणालेले नाहीत. फार दूरचा विचार होता त्यावेळेला. आलं का लक्षात? या देशामध्ये ही जी लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये जिथं हजारो वर्ष शिक्षणाचीच बंदी केलेली होती, ज्ञानबंदी आणि शस्त्रबंदी. ज्ञान आणि शस्त्र हे सत्तेमध्ये जाण्याची 2 साधनं होती आणि त्यामुळं या देशातले बहुसंख्य कष्टकरी हे याच्यापासून शिक्षणापासून वंचित होते, ठेवले गेले, जाणीवपूर्वक ठेवलेले होते. म्हणून प्राथमिक पातळीवरती आणि स्वातंत्र्यानंतरच्या अनेक टप्प्यापर्यंत अगदी आजपर्यंत असे अनेक घटक आहेत की ज्यांच्यापर्यंत अजून शिक्षण पोचलेलं नाही. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभं राहत असताना तुम्ही जर शैक्षणिक पात्रता लावत असाल तर एखादं नेतृत्व गुण असलेलं वंचित घटकातले बाजूला राहू शकतं. म्हणून घाई करता येणार नाही. पण तत्वतः हे मी मान्य करतो की ही वाटचाल करत असताना एका टप्प्यावरती आता आपणाला राजकारण्यांसाठी सुद्धा निवडणुकीला विशिष्ट उभं राहण्यासाठी एका टप्प्यावरती आपण नक्की आलेलो आहोत. म्हणजे आपले SC ST OBC यामधले घटक ठरवा, त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती झालेलं आहे हे ठरवा. याचं विचारमंथन आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये करावं लागेल आणि एका टप्प्यावर आपणाला विशिष्ट शैक्षणिक पात्रता असली तरच निवडणुकीला उभं राहता येईल असा कायदा करण्यापर्यंत यावं लागणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया आता सुरू केली पाहिजे या मताचा मी आहे. कारण काय व्हायला लागलंय की आता आरक्षणाचं तत्व आहे आणि आरक्षणाच्या तत्वामध्ये ग्रामपंचायतचं सरपंच पद एखाद्या SC आरक्षित असतं. SC आज उपलब्ध आहेत की नाही शिकलेली मुलं? स्वाभिमानी आहेत की नाही? आहेत. आज ज्या वर्गामध्ये उपलब्ध आहेत तिथे आता मला वाटतं या विचारापर्यंत आपल्या देशाला यावं लागेल की तिथे शैक्षणिक पात्रताला उलट काय होते आज की जुना सरंजामदार तिथला पाटील देशमुख काय करतो की आपल्या सालदार गड्याला सरपंच करतो किंवा त्याच्या पत्नीला सरपंच करतो. अशिक्षित शिकलेल्याला करत नाही. त्याच्याकडे ताकद असते, माया असते, याच्याकडे काहीच माया नसते, फाटका असतो तो. म्हणून येणाऱ्या काळाच्या टप्प्यावरती या दिशेनं आपल्याला जरूर विचार करावा लागणार आहे आणि तो विचार करून फार संतुलितपणानं सगळं व्यवस्थितपणानं डाटा घेऊन कुणाची काय कोणत्या प्रवर्गाची काय स्थिती आहे ती स्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक पात्रता लावली पाहिजे आणि त्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे या मताचा मी आहे. मी हिरामन गणपती वाघमारे, मालेगाव. सर, या चर्चाक्षेत्राचा विषय आहे वर्तमान राज्यकर्त्याचे नैतिक दर्जे यावर चर्चा. सर, पाठीमागच्या नेत्यांचा आपण इतिहास जर पाहिला तो देशासाठी मरेपर्यंत सेवा करण्याची इच्छा ठेवत होते. पण यानंतर असा काळ निर्माण झाला की ते स्वतःसाठी मरेपर्यंत, स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मरेपर्यंत सेवा करण्याची इच्छा बाळगत आहेत. आणि त्यांच्या पाठीमागनं आपल्या घराणेशाहीचा उगम निर्माण झाला. बाप झाला मुलगा, मुलगा झाला मुलगी, अशी जे घराणेशाही चालत येत आहे. मग यांच्याकडून वर्तमानामध्ये यांच्या नीतिमूल्याचा आपण काय विचार करायला पाहिजे किंवा कसा करायला पाहिजे, याच्यामध्ये कोणती नैतिकता असेल
त्याच्यानंतर दुसरा एक माझा असा उपप्रश्न आहे सर छोटासा, की महिलांसाठी 50% आज आरक्षण दिलेलं आहे. आता थोडासा विषय झाला तुमच्याकडनं की ग्रामपंचायत लेवलला किंवा जिल्हा परिषदपर्यंत महिलांना राखीव सुटतं, पण त्यांचा कारभार त्यांचे मालक पुरुष मंडळीच पाहतात. मग यांची ही नैतिकता किंवा यांचं जे आहे जे काय पुढचा कार्यक्रम करायचा हा इथं कुठे नाही, त्यांच्याकडून कोणती बाळगायला पाहिजे किंवा काय असेल सर, हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद सर. मला वाटतं तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नांच्याबद्दल आपण चर्चा बहुतांशी केलेली आहे. एकतर माझ्याच कुटुंबाला पिढ्यानुपिढ्या सत्ता मिळाली पाहिजे याचा प्रयत्न करणारे जे लोक आहेत ते सत्ता लालशीच आहेत आणि ते अनैतिक आहेत असंच म्हणावं लागेल. परंतु त्यांच्यावरही अन्याय होऊ शकतो. एखाद्याच्या राजकीय नेत्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असेल आणि त्याच्यामध्ये जर नेतृत्व गुण असतील आणि त्याची मनातून इच्छा असेल आणि तो स्वतः कष्टानं नेता म्हणून समोर येत असेल तर तो नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला डावलणं हे सुद्धा त्याच्यावर अन्यायकारक होऊ शकतं. पण तसं आहे का सगळीकडे? जाणीवपूर्वक अनेक ठिकाणचे राजकीय नेत्यांची मुलं मुली जाणीवपूर्वक आणले जातात, नेतृत्व गुण पाहिले जात नाहीत. हे अनैतिकच आहे आणि त्याला जनतेनं मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्याची गरज आहे. आणि आता हे जे मगाशी मी बोललो सरपंचाच्या संदर्भात जे होते तसंच या संदर्भात सुद्धा आहे की महिलांनी न्यूनगंड सोडून, माझ्या मुली इथं भरपूर आहेत, तिथं विद्यार्थिनी आलेल्या भरपूर, तुम्ही स्वतःचा न्यूनगंड सोडला पाहिजे, मुलींनी स्वतःचा न्यूनगंड सोडला पाहिजे. आणि तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, सगळे निकाल जर पाहिले 12वीचे 10वीचे तर मुली मेरिटमध्ये येतात आजच्या काळामध्ये. आणि मुलींनीच महिलांनी स्वतःचा न्यूनगंड सोडून प्रत्येक कारभारामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना जसं घडवलं तशा पद्धतीनं पुरुषांनी देखील त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं योग्य स्थान त्यांना दिलं पाहिजे. मध्ये उगाच त्यांनी लुडबुड करणं थांबवलं पाहिजे पुरुषांनी. सर मी गजेंद्र टोपे. हां एक हां बोल. भारतीय संविधानाचे अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक, लेखक, कवी, पीपल्स महाविद्यालय नांदेड कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राहुल सर, त्यांना माझा एक प्रश्न आहे. मला वाटतं सर साऱ्याच राजकारणाचा नैतिक दर्जा खालावलेला आहे असं नाही म्हणता येणार सर. याबद्दल आपलं मत काय आहे सर? मगाशीच बोललो मी, त्याला अपवाद आहेत. हां, आजचा जो नैतिक दर्जा ढासळलेला आहे त्याला आजची वर्तमान काळातली शिक्षण प्रणाली जबाबदार आहे काय, एवढंच विचारायचं मला पाहिजे. वर्तमान काळातल्या शिक्षण अभ्यासक्रम ठरवत असताना बहुतांशी नैतिक मूल्य बाळगून ठेवावे लागतात. पण अभ्यासक्रमामध्ये देखील पौराणिक परंपरागत जे घटक आहेत थोडेफार आहेत ते. पण शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेला भ्रष्टाचार, स्वार्थी वृत्ती ही काही प्रमाणात त्याला मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहे. निव्वळ अभ्यासक्रमच कारणीभूत आहे असं नाही म्हणता येणार. भारतीय राजकारणाचा नैतिक दर्जा खरोखर सुधारेल का, आणि याचं उत्तर जर सर हो असेल तर किती वर्ष लागतील? आणि याला जोडून दुसरा उपप्रश्न असा आहे माझा सर की हे जे अनैतिक राजकारण किंवा राजकारणी लोकांमध्ये जी नैतिकता नाहीये ही फक्त अविकसित विकसनशील या राष्ट्रांमध्येच असते का, मग विकसित राष्ट्रांमध्ये सुद्धा हा प्रकार असते? अनैतिकता असते. आज मोठ्या प्रमाणात अनैतिकता वाढलेली दिसते. पण जुन्या काळात सुद्धा अनैतिकता मोठ्या प्रमाणात होती, पण आज ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि माणसानं नेहमी आशावादी राहिलं पाहिजे या मताचा मी आहे. ही इतकी नैतिकता ढासळलेली आहे की आता नैतिकता निर्माण होईल की नाही अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणं अगदी साहजिक आहे. परंतु आपण नैतिकता मोठ्या प्रमाणात, माणूस हा एक पावलं विकासाच्या दिशेनं चालू लागलेला प्राणी आहे. आणि म्हणून माणसामध्येच निसर्गतःच अनेक प्रकारचे गुण आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे विकार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्या विकारांवर माणसाला विजय मिळवता येत नाही आहे. परंतु माणसानं ही जी वाटचाल करायची ती वाटचाल त्या दिशेनंच केली पाहिजे. त्या संदर्भात आशावादी राहिलं पाहिजे. नैतिकतेचा आग्रह सामान्य माणसांनी धरला पाहिजे, जाणकार माणसांनी सातत्यानं धरला पाहिजे. आणि हा आग्रह धरत जर आपण वाटचाल करू लागलो तर अनैतिक वागण्याची राजकारण्यांना भीती वाटली पाहिजे.
त्याच्यासाठी जनताही नैतिक बनली पाहिजे. नैतिक जनताच राजकारण्याला सुद्धा विचारू शकते. ही प्रक्रिया सातत्यानं सुरू होण्याची आहे आणि मी त्याबद्दल आशावादी आहे. एक ना एक दिवस भारतीय राजकारण आणि पृथ्वीवरचा माणूस नैतिक बनेल. सर, माझा एक प्रश्न आहे, संवैधानिक नैतिकता कशाला म्हणतात? भारतीय संविधानानं पुरस्कारलेली जी मूल्य आहेत वेगवेगळ्या स्वरूपाची, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा, निस्पृहता, त्याग, राष्ट्रसेवा, संविधान निष्ठा, सेक्युलरिझम, बुद्धिवाद, विज्ञानवाद, ही जी मूल्य आहेत भारतीय संविधानाची, या मूल्यांचं आचरण करणं आणि विशेषतः भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिली गेलेली जी शपथ असते, कायद्याद्वारे निर्मित अशा संविधानावर मी खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवेन, प्रयत्नाची पराकाष्ठा करून मी संविधानाचं जतन, रक्षण, संवर्धन करेन, कुणाविषयीही ममत्वभाव आणि कुणाविषयीही आकसभाव मनामध्ये न बाळगता संपूर्ण जनतेच्या सेवेला मी वाहून घेईन, निर्भयपणे आणि निस्पृहपणे काम करेन, हा जो संस्कार शपथेच्या माध्यमातून या लोकप्रतिनिधींवर केलेला असतो ना, या शपथेचं पालन करणं आणि संविधान मूल्यांचं काटेकोरपणानं पालन करणं म्हणजेच संवैधानिक नैतिकता असते. सर, मी विठ्ठल कांबळे. सर, माझा एक प्रश्न म्हणण्यापेक्षा माझं एक असे आपल्याकडून मार्गदर्शन हवं आहे की आजची जी नैतिकता यांची, राजकारण्यांची नैतिकता जी ढासळली आहे, त्याला कारणीभूत जसं आम्ही नागरिक आहोत त्याच प्रमाणात माध्यमं सुद्धा आहेत आणि ती माध्यमं ज्या लोकांच्या ताब्यात आहेत ते स्वतःच त्यांचा गवगवा करत आहेत. तर ह्यासाठी ती माध्यमं आपल्या ताब्यात येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? माध्यमं ताब्यात येण्यासाठी आपल्याला भरपूर काम करावं लागेल. हे माध्यमच उभं केलं आपण. हे काय आहे? हे माध्यम आहे ना. आपला आवाज आता या युगांतरमधल्या या छोट्याशा हॉलमधला आवाज आता आपल्याला आपल्या हातात ताब्यात आलंय. विज्ञान आणि तंत्रज्ञान ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर या देशातल्या मानवी हक्क नाकारलेल्या लोकांनी नीटपणानं केला पाहिजे. आता सोशल मीडिया आपल्या हातामध्ये आलेला आहे आणि आता प्रचंड मोठं आपण काम करण्याची गरज आहे. हे लक्षात घ्या. जे सत्तेत प्रस्थापित राहिलेले लोक आहेत ना, ते आपली सत्ता कायम राहील, आपलं वर्चस्व कायम राहील याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. पण त्या तुलनेमध्ये जे सत्तेपासून वंचित राहिलेले लोक आहेत ना, ते मेहनत घेत नाही आहेत. त्यांनी मेहनत घेतली पाहिजे, नवा मीडिया उभा केला पाहिजे आणि सकल जनहितकारी अशा प्रकारचे विचार, भूमिका, तत्व मांडत राहिलं पाहिजे. प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी वर्तमान राज्यकर्त्यांचा नैतिक दर्जा या विषयावरती चर्चासत्र मोठ्या प्रमाणात झालं. आपण विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. तर मित्रहो, आज या कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावणारे लोक अपेक्षाचे युगंधर राऊत या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय हरिभाऊ खोडके, हिरामणजी वाघमारे, बाळा सोनटक्के, VR आसोरे, साहित्यिक खंडेराव वणेसाहेब, ज्यांनी अत्यंत सुंदर असं सूत्रसंचलन केलं, त्या प्रणिता मंगलवार मॅडम, कुमार खरातांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं, संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन आदरणीय विठ्ठलराव आसोरे यांनी केलं, इंजिनियर खरात साहेब, विस्तार अधिकारी कांबळे साहेब, डॉक्टर GS देशमाने साहेब, सेवानिवृत्त माहिती अधिकारी शेळके साहेब, रामचंद्रजी आसोरे, ज्यांनी सरांचा अत्यंत चांगला असा परिचय करून दिला, ते प्राध्यापक नवघरे सर, प्रभाकरजी ढवळे, गंगाधररावजी सरजे, या ठिकाणी युवा प्रबोधन मंचची संपूर्ण टीम यांनी जे सहकार्य करून हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल युवा प्रबोधन मंचच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. सरांनी अत्यंत मार्मिक अशा पद्धतीनं संविधानाच्या माध्यमातून आपली जबाबदारी काय आहे, राज्यकर्त्यांची जबाबदारी काय आहे, राजकीय नेते कसे वाकू शकतात, हे सुद्धा त्यांनी आपल्या मार्गदर्शनामधून आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर निश्चितपणे सरांना एक सर शेवटी समारोपाच्या वेळेस त्याचं उत्तर निश्चित देतील. तर मला सरांसाठी असं म्हणायचं आहे की सर,
या देशामध्ये राज्यकर्त्याचा नैतिक दर्जा ढासळल्यामुळे बेरोजगारी, गरिबी, दारिद्र्य निर्माण झालेलं आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मार्क्सच्या सिद्धांतानुसार रशियामध्ये जी क्रांती घडली तशी एखादी क्रांती भारतामध्ये घडू शकते काय, याविषयी आपण समारोपाच्या वेळेस उत्तर द्याल, यात अशी माझी अपेक्षा आहे. क्रांतिकारी शक्ती इथं विखुरल्या गेलेल्या आहेत. विखुरण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सध्या या काळात क्रांती होईल का यापेक्षा या काळात प्रतिक्रांती होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळं ज्यांना इथे क्रांती व्हावी, क्रांतीचं चक्र विधायक सकलजन कल्याणकारक दिशेनं फिरावं असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी अत्यंत सावध होण्याची गरज आहे. कारण क्रांती नव्हे, भारतात प्रतिक्रांतीची प्रक्रिया सुरू आहे. म्हणून आता या काळामध्ये ज्या संविधानानं इथे क्रांती घडवून आणलेली आहे, जे जुनी व्यवस्था नष्ट करण्यासाठी जी क्रांतीची प्रक्रिया संविधानानं सुरू केलेली आहे, हे संविधानच धोक्यात आलेलं आहे. तेव्हा प्रतिक्रांती होऊ देणार नाही असा निश्चय तरी सर्वांनी केला पाहिजे आणि संविधानिक मूल्यावर आधारलेला भारत आणि तसा राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.